तिला मोठी बातमी, भिवंडीच्या महापौर पदाची आज निवडणूक होतीये। अद्याप नाव समोर आलेलं नाही, मात्र काँग्रेस आणि सपा मिळून सेक्युलर फ्रंटची स्थापना करण्यात आली आणि सेक्युलर फ्रंटचाच महापौर होणार असं बाळेमामा म्हात्रे आणि रईस शेख यांनी दावा केलाय। तर भिवंडीच्या महापौर पदासाठी आज निवडणूक होते। अद्याप काही नावं समोर आलेली नसली तरी बाळेमामा म्हात्रे आणि रईस शेख यांनी दावा केलाय की भिवंडीचा महापौर हा सेक्युलर फ्रंटचा होणार। कारवाई होणार आहे का? कारवाई सगळ्यांवर होईल। तुम्ही व्हीप काढलाय का? व्हीप सगळा काढलाय। मग स्नेहा पाटील यांचा व्हीप काढला असताना काही नगरसेवक तिकडे गेले, तर त्यांच्यावर कारवाई होईल ना। सगळी गणितं जुळवायचा प्रयत्न केला, पण भाजपमध्ये थोडंसं, सेनेमध्ये याच्यामध्ये सगळे वादवाद चालू केले, आपसमध्ये फुटाफूट चालू केली लोकांनी, आणि त्यामुळे ते सगळंच घडलेलं आहे। आता काय, आता अजून काही लोक इकडे, काही लोक तिकडे, सगळे व्हायचे। भिवंडी सेक्युलर फ्रंट यांचा महापौर होणार। पण भाजपला तुम्ही शह दिलाय का या पद्धतीने? कारण की भाजपच्याच काही लोक तुमच्या संपर्कात होते। आम्ही शह दिलं बोलण्यापेक्षा आम्ही आमच्या विचारांची जी लोक आहेत, ज्यांनी आमच्या विचारांचा पुरस्कार केला, त्या लोकांना सोबत घेतलं। कोणाचा महापौर बसणार? सेक्युलर फ्रंटचा। परंतु बहुमताचा आकडा तुमच्यापर्यंत आहे का? काही बहुमत फ्लोअरवर असतो। भाजपचे किती नगरसेवक तुम्ही सेक्युलर फ्रंटला जोडताय? ते सगळं फ्लोअरवर काढेल साहेब। जी खरं तर महापालिकेत तुमचं महापौर कोण होणार आहे? नाव काय महापालिकेच्या महापौर? अरे बाबा, तुम्हाला सकाळीपासून सांगतोय, ते फ्लोअरवर कळेल तुम्हाला। परंतु तुमचे नगरसेवक तुमचं ऐकत नाही का? कारण की तुमच्यावरती, तुमच्या नगरसेवकांवरती आरोप होतात। ऐकतील ना, बघा ना आता फ्लोअरवर काय होते ते बघा। 6 नगरसेवक निवडून आले समाजवादी पक्षाचे। अपेक्षित आहे सर्व लोक जे आहे सेक्युलर फ्रंट मध्ये राहतील। मामा कुठे आहेत? काँग्रेसकडनं मात्र आरोप करण्यात येतोय की तुम्ही कुठेतरी व्यक्ती आहे, व्यक्ती नाही, पण तुमच्यावरती आरोप करण्यात येतोय आणि काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांवरती पण आरोप करण्यात येतोय की भाजपला विकली म्हणून काँग्रेस। मला ते सवय आहे, काँग्रेसचा जे विषय आहे तुम्ही काँग्रेसला विचारा। परंतु मग तुमचा उल्लेख करत राहुल गांधींना पत्र लिहिलं जातं की रईस शेखची भूमिका या भिवंडी महानगरपालिकेमध्ये अशा पद्धतीची। किती पत्र माझा उल्लेख करतात, किती लोक माझा उल्लेख करतात, राजकारणामध्ये हे सगळं चालत राहतं। परंतु 30 काँग्रेसचे आहेत, जवळपास 12 शरदचंद्र पवार पक्षाचे आहेत। तुम्हाला बहुमतासाठी 4 लागतात आहेत। तुम्ही भाजपला यंदा, भाजपच्या माणसाला तुम्ही महापौर बनवणार आहात? जे लोक विचारधारा सोडून, भाजपा सोडून सेक्युलर विचारधारामध्ये येतील त्यांना आम्ही घेऊ। परंतु पक्षांतर्गत कारवाई होणार नाही का? ते मला काय माहित, मला काय माहित ते। पण पाहिलं तर पक्षांतर्गत बाळामा कात्रा नाही, आम्ही भिवंडी सेक्युलर फ्रंट आम्ही सगळे सोबत आहोत। अभिनंदन करा, भिवंडी सेक्युलर फ्रंटचे महापौरचं अभिनंदन करा। तर भिवंडीमध्ये वेगळा गट करणाऱ्यांवरती कारवाई होणार असं महेश चौगुले म्हणालेत। शिवसेनेच्या नेत्यांनी फूट पाडली असा आरोप देखील महेश चौगुले यांनी केलाय। कारवाई होणार आहे का? कारवाई सगळ्यांवर होईल। तुम्ही व्हीप काढलाय का? व्हीप सगळा काढलाय। मग स्नेहा पाटील यांचा व्हीप काढला असताना काही नगरसेवक तिकडे गेले, तर त्यांच्यावर कारवाई होईल ना। सगळी गणितं जुळवायचा प्रयत्न केला, पण भाजपमध्ये थोडंसं, सेनेमध्ये याच्यामध्ये सगळे वादवाद चालू केले, आपसमध्ये फुटाफूट चालू केली लोकांनी, आणि त्यामुळे ते सगळंच घडलेलं आहे। आता काय, आता अजून काही लोक इकडे, काही लोक तिकडे, सगळे व्हायचे। तर शिवसेनेच्या नेत्यांनी फूट पाडली असा भाजपच्या नेत्यांचा आरोप। भिवंडी महानगरपालिकेमध्ये वेगळा गट करणाऱ्यांवरती कारवाई होणार असं महेश चौगुले म्हणालेले आहेत आणि शिवसेनेच्या नेत्यांनीच यामध्ये फूट पाडल्याचा आरोप महेश चौगुले यांनी केलेला आहे।